आई माझं ना खूप डोकं वगैरे दुखतंय आणि तापही आलाय. मी जरा झोपते. सगळं झालेलं आहे, आवरलेलं आहे घरातलं. आराम करते मी थोडं. म्हणजे डाळ भात नाही खाणार हं मी. मला भाकरी असल्याशिवाय जमत नाही. नाही तर बाई मला जेवायला नको. मी आपली जड होतीये सगळ्यांना बहुतेक. आमचं करायचं म्हणलं की आजारपण येतात ह्यांना. ना मी संध्याकाळी बनवते. मी पण मग संध्याकाळीच जेवते. मी मेडिकलमध्ये जाते आणि गोळ्या घेऊन येते फक्त. आले लगेच. जरा दुखणी नाही आली की लगेच कशाने ग हॉस्पिटल आणि मेडिकल पाहिजे तुम्हाला? घरगुती उपचार करा. माझे एवढे गुडघे दुखतात, पण मी म्हंटलंय का कोणाला मला दवाखान्यात न्या म्हणून? ह्यांना सारखं उठायचं, दवाखाने, मेडिकल, बा. तिने सांजेचं नाही या घरामध्ये झोपायचं सारखं. डोकं दुखतंय, हे होतंय, ते होतंय. जरा तरतरी आण जीवाला. जा चहा कर सगळ्यांना. माझं पोरगं येईल आता कामावरनं. सारखं बघावं तेव्हा नुसतं डोकं दुखतंय. आणि जरा पटपट काम उरक. उद्याच्याला दिदी येणार आहे 2 दिवस राहायला. आणि हे आजार पण संपलं पाहिजे बरं का आजच. उद्या माणसं येणार, कामाधंद्याला लागायचं आणि हे सारखे आजारपण. ठीक आहे. तशी तर प्रत्येक घरात हीच बोंब असते. सून आजारी पडली की प्रत्येक सासूला, त्या घरातल्यांना असं वाटत राहतं की ती नाटक करतीये. तिचा आजार पण म्हणजे नाटक, त्यांचा आजार पण ते आजार, बाकी काही नाही.